आज आपण बनवणार आहे पुरी भाजीची भाजी. त्याला आपण बटाटा शिजवून उकडून सोलून घेतलेला आहे. एक कांदा घेतलेला आहे बारीक करून, एक टोमॅटो, थोडासा शेंगदाण्याचा कूट, ही खोबरं ही घेतलेला आहे. तर जिरी मोहरी टाकून करून घेऊया आपण. आता याला आधी मॅश करून घेऊया. हे मॅश आहे आमचा मॅशर. मॅश करून झालेला आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे, गॅस चालू आहे. तर आता आपण याला तेल टाकून घेऊया. घेतलेला आहे, गरम होऊन घेऊया. जिरी टाकून देऊया. टाकायची थोडीशी जिरी, टाकायचं आपलं लसूण. आता त्याला चांगलं आपण हलवायचं, भाजून घेऊया. आता टाकूया कांदा. आपला आता चांगला भाजून घेऊया. तर आता कांदा आपला भाजत आलेला आहे. आता आपल्या टोमॅटो पण ह्यात सोडून द्यायचं. त्याला पण चांगला टाकून एकजीव भाजून घेऊयात छानपैकी. एकदम मस्त पैकी भाजून घ्यायचं. त्यासाठी आता आपण टाकू थोडीशी हळद. थोडीशी हळद टाकून द्यायची, म्हणजे ती बी भाजती चांगली. त्याला आता हलवून घ्यायचं. टाकू आता मीठ आधी. मीठ टाकलं की त्याला बी चांगला हलवून घ्यायचं. एकदम छानपैकी असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. का मिरची पावडर त्यात थोडीशी टाकायची, थोडीशी. मटन मसाला थोडा टाकायचा. थोडा आपला जिरीचा मसाला आहे, धना पावडर. तर त्याला बी आता आपण चांगलं हलवून घ्यायचं. चांगलं त्याला आपण भाजून घ्यायचं असं छानपैकी. तर आता टाकू आपण खोबरं. खोबरं पण चांगलं असं हलवून त्यात भाजून घ्यायचं मस्त पैकी. छान असं भाजलं तर आता आपण टाकूया ह्यात घरगुती आपली चटणी. तुमच्या तिखटाच्या मापानं. तर याला बी असं हलवून मस्त पैकी घ्यायचं. तर याला टाकू आपण कोथिंबीर थोडीशी. आता ह्याला चांगलं असं परतून घेतलेला आहे. आता ही आपण बटाटा जी मॅश केलेला आहे ती टाकून द्यायचा त्यातच. त्याला पण चांगला आता हलवून घेऊया. एकदम त्याला बी त्यात मिक्स करून घ्यायचं. छानपैकी असं त्या मसाल्यात भाजून द्यायचं त्याला. छानपैकी आता झालेला आहे. आता ह्याला आपण पाणी टाकून द्यायचं थोडस. आपली बघा बरं पुरी भाजीची भाजी टाकून झाली. तर आता याला आपल्या ह्याच्यानुसार पाणी टाकायचं. तिला झाकून ठेवूया जरा. तर आता आपण गॅस चालू करून तेल टाकून घेऊया आपल्याला पुरीला. मग पुरी लाटून मळून घेऊया. पुरी आधी काढून घेऊया आता मस्त पैकी. पुरी लाटताना आपल्याला तेलावर गोळा करून घ्यायचा
आणि तेलावरच लाटायचं. तर अशी मस्तपैकी आपली गोलपुरी लाटून घ्यायची छानपैकी. ती लाटून झालेली. आता तेल गरम होऊ द्या, मग लगेच सोडून घेऊया. तर आता आपण पुरी सोडून देऊया. छानपैकी फुगलेली आहे, एकदम मस्त. झालेली आहे, भाजी झालेली. आपण भाजी काढून घेऊया. एकदम छानपैकी भाजी पण झालेली आहे. आपल्या पुरी भाजी झालेली आहे. तर तुम्ही बी नक्की एकदा ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, कारण एकदम छानपैकी झालेलं आहे.